वरळी हिट अँड रन प्रकरणातील 23 वर्षीय आरोपी मिहिर शाह यांनी ड्रिंक अँड ड्राईव्ह केले नसल्याचे समोर आले आहे. मिहिरच्या फॉरेन्सिक अहवालात त्याने मद्यपान करून गाडी चालवण्याचा दावा फेटाळून लावण्यात आला आहे. फॉरेन्सिक अहवालानुसार मिहिर शाहचे रक्त आणि लघवीचे नमुने अल्कोहोल निगेटिव्ह आले आहेत. म्हणजेच अपघाताच्या घटनेच्या वेळी तो दारूच्या नशेत नव्हता असे स्पष्ट झाले आहे. नेमका काय आहे हा सर्व प्रकार, चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. मिहिरला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस प्रयत्नशील होते. मात्र घटनेच्या वेळी आरोपी दारूच्या नशेत नसल्याचं स्पष्ट झाल्यामुळे शिक्षेचे स्वरूप बदलू शकते. रविवारी 7 जुलै रोजी आलिशान BMW कारने धडक देऊन 45 वर्षीय दुचाकीस्वार महिला कावेरी नाखवा यांना जखमी केल्यानंतर मिहिरनी त्यांना काही अंतरापर्यंत कार सकट फरफडत नेल्याचे समोर आले होते, तर त्यांचे पती प्रदीप नाखवा यांना जखमी केले होते. या घटनेनंतर जवळपास 2.5 दिवसांनी म्हणजेच 58 तासानंतर त्याला अटक करण्यात आली होती. अटक झाल्यानंतर लगेचच मिहिरची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. त्याचे रक्त आणि लघवीचे नमुने फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवण्यात आले होते. मिहिर शहाचे वडील राजेश शाह हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे पालघर जिल्ह्यातील उपनेते होते, परंतु नंतर त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तेही 2 दिवस अटक टाळण्यात यशस्वी झाले होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या घटनेच्या सुमारे 48 तासानंतर पकडण्यात आले. त्यामुळे या दरम्यानच्या काळात उशीर होऊन त्याच्या शरीरातील अल्कोहोलचा अंश निघून गेला असू शकतो. नाखवा दाम्पत्याचे स्कूटरला धडक दिल्यानंतर मिहिर शाहला महिला आपल्या कारच्या एका टायरमध्ये अडकल्याची जाणीव झाली होती, परंतु तरीही त्याने खूप वेगाने गाडी चालवली. इतकेच नाही तर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी ओरडूनही तो थांबला नाही, असा दावा करण्यात आला आहे. मिहिर शाहने स्वतःची ओळख लपवण्यासाठी दाढी आणि केस कापून अटक टाळण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी 9 जुलै रोजी त्याचा माग काढत त्याला अटक केली. त्याला लपवण्यात त्याची गर्लफ्रेंड, आई वडील, बहीण यांचा हात असल्याचं बोललं जात आहे. मिहिर शाह याच्यावर सदोष मनुष्यवधाचा आरोप आहे, तर त्याचा चालक राज ऋषी बिडावत यालाही अटक करण्यात आली आहे. दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या पुढील अपडेट्ससाठी आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी भाऊची बात या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय हिंद.